नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. खरं तर थोडंसं लेट झालं, मला वाटतं यूट्यूबवर कोणीतरी कमेंट पण केली, त्याबद्दल क्षमस्व. पण अत्यंत महत्त्वाचा विषय, ज्यासाठी आपण एवढे दिवस अभ्यास केला, ज्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या, की आपलं जो काही फील्ड आहे ती सोडून आपण, म्हणजे ज्या विषयामध्ये आपण ग्रॅज्युएशन केलं, की आपली स्ट्रीम सोडून आपण इकडे ज्यासाठी आलो, तो अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजेच की पदांचा पसंतीक्रम, ज्याला असं पोस्ट प्रेफरन्स म्हणतो, की आपण कुठल्या पदांना महत्त्व दिलं पाहिजे, प्रेफरन्समध्ये कुठे वर घेतल्या पाहिजे, कुठल्या पदं खाली घेतले पाहिजे, याविषयीची एक आपण चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत. आता विषय काय होतो की एका पदाबद्दल म्हणजे दोन वेगळ्या व्यक्तींचे भिन्न मतं त्या ठिकाणी मला स्वतःला बघायला मिळाले. म्हणजे काही लोक सर्व्हिस जॉईन करायच्या आधी, सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर, आता त्याच्यामध्ये 2-3 टप्पे आपल्याला बघायला मिळतात. सर्व्हिसमध्ये गेल्या गेल्या पहिल्या 1-2 वर्षामध्ये, नंतर पहिल्या 5 वर्षामध्ये, काही लोक 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, वेगळ्या लोकांचे वेगळे मतं आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ते 7 आंधळे आणि हत्तीची जशी गोष्ट आहे, की त्या पद्धतीनं ती गोष्ट आपल्याला बघायला मिळते, की बाबा ज्यांनी सेफ्टीला धरलं त्यांना तसा दिसला, ज्यांनी सोंडीकडे गेले त्यांना, तर तशा पद्धतीनं जो त्या पदाकडं ज्या पद्धतीनं बघतो त्याला ते पद त्या पद्धतीनं दिसायला लागतं. त्यामुळे इथे मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे आपण एक लक्षात घेतली पाहिजे, की आपल्याला त्या पदाकडून काय अपेक्षित आहे, आपले ॲस्पिरेशन्स काय आहेत, आपण सर्व्हिसमध्ये का आलो किंवा आपल्याला सर्व्हिस का जॉईन करायची, हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत जे तुम्ही स्वतःला पहिले विचारले पाहिजेत. कारण काय होतं की बऱ्याच वेळेला खूप वेळ गेल्यानंतर असं लक्षात येतं की बाबा माझा स्किल सेट जो आहे या पदाला सूट होत नाही. म्हणजे आपण आतापर्यंत बरेचसे उदाहरणं बघितलेत. माझा स्वतःचा एक मित्र जवळचा सिया क्लाइंब सोबत असताना DC झाल्यानंतर, डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर ACST साठी मेन्स दिलेली होती. हे स्वतः आम्ही आमच्या सियाच्या ग्रुपवर पण मेसेज टाकला होता, फोटो वगैरे टाकले होते मेन्स देतानाचे. तर ही रियालिटी आहे. असं बऱ्याचशा जणांच्या बाबतीमध्ये बघायला मिळालं की डेप्युटी कलेक्टर जॉईन झाल्यानंतर, अरे माझा डिसिजन चुकला तर नाही ना, CO टाकायला पाहिजे होती का, किंवा CO घ्यायला पाहिजे होते का, इथपर्यंत बऱ्याच जणांचा विचार त्या ठिकाणी झालेला आहे. DYSPच्या बाबतीमध्ये पण आपण हे वेळोवेळी बघितलेलं आहे. तर थोडक्यामध्ये सुरुवातीला मी तुम्हाला काही क्रायटेरिया सांगेल की ज्याच्या आधारे तुम्ही निश्चितपणे विचार केला पाहिजे. शेवटी हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्या पदांची माहिती मला वाटतं तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचली असेल. त्याच्याविषयी जास्त बोलणार नाही मी, थोडंसं बोलेल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी जास्त कोणी डिस्कस केलेली नाहीये त्याविषयी मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिला महत्त्वाचा जो विषय आहे की आपण पद निवडताना काय बघितलं पाहिजे, की स्वतःची पर्सनॅलिटी जी आहे, तर ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. त्यामध्ये आवड, आपल्याला कुठल्या बाबतीमध्ये आवड आहे. म्हणजे एखाद्याला काय असतं की बाबा युनिफॉर्मची खूप आवड असते, मग तो एक्साइज मधला DYSP असो, एक्साइज मधला ती दुसरी पोस्ट असो किंवा DYSP असो, अशा पद्धतीनं काही काही लोकांनी इव्हन RTOच्या ज्या काही पोस्ट आहेत पोस्ट, त्याच्यामध्ये पण जिथं युनिफॉर्म मिळतो, काही लोक RFO वगैरे, तर त्यांना युनिफॉर्मच पाहिजे. त्यांनी त्या पोस्टचा किंवा त्या पदाचा निश्चितपणे विचार केला पाहिजे. खरंच जर एखाद्याला आवड आहे ना त्यातली, तर त्याने 100% ते करावं. बाकी गोष्टी मग सेकंडरी आहेत. त्यामुळं सगळ्यात पहिलं स्वतःची आपली एक आतून आलेली जी काही इच्छा असते, आतून आलेला जो एक कॉल असतो, त्याला आपण कॉल ऑफ कन्सायन्स म्हणतो, तर तो बघणं, इथिक्सच्या भाषेमध्ये कॉल ऑफ कन्सायन्स. तर इथिक्समध्ये आपण नंतर भेटूयात, बोलूयात बाकी गोष्टी. तर त्या संदर्भात आपण विचार करणं फार गरजेचं आहे. राहिला प्रश्न दुसरा, आपला स्किल सेट कसा आहे. काही काही लोकांचे स्वभाव, म्हणजे काही विद्यार्थ्यांचे स्वभाव खूप साधे स्वभाव आहेत, त्यांना खूप जास्त असं बोलायला आवडत नाही, निवांत राहायला आवडतं, एकटेपणामध्ये काम करायला आवडतं. अशा लोकांनी पब्लिक कॉन्टॅक्टवाले, जसं डेप्युटी कलेक्टर आहे, CO आहे, BDO आहे, अशा पदांच्या भानगडीमध्ये पडू नये. आपल्याला जर प्रॉपर ऑफिस टाईपमधलं वर्क पाहिजे, पण अधिकाऱ्याचा फील पाहिजे, की अधिकारी आपण आहोत, पण आपल्याला ऑफिस 10 ते 5 टाईपमध्ये, आपल्यासाठी ACST नावाचं जे काही एक पद आहे GST डिपार्टमेंटमधलं, तर मला वाटतं अशा पदांचा आपण गांभीर्यानं विचार केला पाहिजे. राईट. त्यानंतर महत्वाची गोष्ट येते पर्सनॅलिटी. बऱ्याच लोकांचं काय असतं की इच्छा आहे, मला युनिफॉर्म मध्ये राहायचंय, मला युनिफॉर्म करायचंय, पण तुमची पर्सनॅलिटी त्याला सुटेबल नाहीये. ना तुम्ही त्या कामाला जस्टिस देऊ शकताय, ना तुम्ही स्वतः काहीतरी एन्जॉय करू शकताय. अशा अवस्थेमध्ये तुमच्या स्वतःची डेव्हलपमेंट होत नाही, कुटुंबाला त्याचा फायदा होत नाही, तुमची चिडचिड, तुमचा कामाचा व्याप, बाकीचा ताण, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आणि शासनाला आणि प्रशासनाला पण त्याचा फार जास्त फायदा होत नाही. त्यामुळे आपली पर्सनॅलिटी कुठल्या जॉब प्रोफाईलला सुटेबल आहे, हा अत्यंत आणि सर्वात महत्वाचा विषय आहे, ज्याच्यावर आपण गांभीर्यानं त्या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि नंतरच या पदाचा विचार केला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही होती. त्यानंतर कुटुंब. बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला एखादी पोस्ट आवडते,
पण त्यामुळं आपल्या कुटुंबातल्या जबाबदाऱ्या असतील, आपलं कुटुंब असेल, बऱ्याच वेळेला आता आपण जेव्हा जॉईन करतो तेव्हा आपल्या आईवडिलांचं वय झालेलं असतं, काही काही आईवडील किंवा घरचे कुणी असतील दुर्धर आजारानं त्या ठिकाणी ग्रासलेले असतात. अशा वेळेस आपण त्यांना किती वेळ दिला पाहिजे, आपल्याला वेळ द्यायचा आहे नाही द्यायचा आहे, हा सर्वस्वी तुमचा स्वतःचा निर्णय आहे. त्यामुळे कुटुंबाचाही विचार करणं फार गरजेचं आहे. पर्टिक्युलरली जर बघितलं आपण डेप्युटी कलेक्टर म्हणा, DYSP म्हणा किंवा CO म्हणा, याच्यामध्ये फॅमिली खूप कॉम्प्रोमाइज होते. स्वतः मी माझ्या भावाच्या बाबतीमध्ये बघितलेलं आहे की API असताना पण, म्हणजे PSI जॉईन झाल्यापासून बघितलं की वेळ जास्त मिळत नाही. पोलीस सर्व्हिसमध्ये आपल्याला कुटुंबाला जास्त वेळ देता येत नाही. त्यामुळे कुटुंबाला विश्वासात घेणं, कुटुंबाची काय आपल्याकडून अपेक्षा आहे ही समजून घेणं, आणि आपल्याला कुटुंबासाठी काय करायचंय किंवा आपण आपल्या आयुष्यामध्ये कुटुंबाला कुठे बघतो हे ठरवणं किंवा हे विचारात घेणं कुठल्याही पोस्टच्या बाबतीमध्ये अत्यंत आणि महत्वाचा अजून एक क्रायटेरिया किंवा त्याला एक बेसिस आपण म्हणतो तो आहे. याच्याही पलीकडे जाऊन आता बऱ्याच लोकांचे काही लग्न झालेत, काही लोकांचे लग्न झालेले नाहीयेत. ज्यांचे झालेले नाहीत त्यांच्यासाठी थोडंसं काय होतं, इथं अडचण काय होते की तुमच्या सोबत सर्वात जास्त वेळ घालवणारी व्यक्ती कोण असते, तर आपण लहानाचे मोठे झाले तोपर्यंत आई वडील असतात, नंतर अर्थातच आपली पत्नी किंवा पती. तर यांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत, यांना आपल्याकडून वेळ पाहिजे, यांच्याकडून आपल्याला बाकी गोष्टी पाहिजेत किंवा काय पाहिजेत, ह्या सगळ्या अनुषंगानं तुम्ही त्या ठिकाणी विचार करणं फार गरजेचं आहे. ज्यांचं लग्न झालंय त्यांच्यासाठी खूप सोपं आहे, त्यांना बसवा, त्यांना प्रत्येक पोस्ट बद्दल थोडी थोडी माहिती द्या की मला फ्युचरमध्ये अशा अशा गोष्टी होणार आहेत, कदाचित मला वेळ मिळणार नाही किंवा मला याच्यामध्ये काय म्हणतील स्वतःला खूप आवड आहे पण त्यामुळं कुटुंबाला वेळ देता येणार नाही, हे चालेल का. तर अशा अनुषंगानं विचार करणं, चर्चा करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर डिसिजन. काही लोकांचं समजा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये मी बघितलं की ऑलरेडी लग्न झालंय किंवा ठरलंय आणि त्या मॅडम किंवा त्यांच्या ज्या काय बेटर हाफ आहेत त्या ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत. मग अशा वेळेस तुम्ही कुठली सर्व्हिस घेणं त्या ठिकाणी योग्य आहे, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये दोघंही जॉबला आहेत, मुलाबाळाची काळजी कोणी घ्यायची, घरी आईवडिलांची काळजी कोणी घ्यायची, हा खूप आणि महत्वाचा त्या ठिकाणी विषय तयार होऊन बसतो. बऱ्याच वेळा तर असं होतं की तुमची पोस्टिंग कुठेतरी पुण्यामध्ये आहे, तुम्हाला पहिली दुसरी जे वेटर हाफ आहे तुमचे किंवा पत्नी आहे त्यांची अमरावती यवतमाळला आहे, आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. म्हणजे आतापर्यंत मी जे काही मित्रांचे वगैरे बघितलेले आहेत, तर लिटरली आपल्या आयुष्यातले माइलस्टोन्स आपल्याला डिले करावे लागतात. फॅमिली प्लॅनिंग असेल किंवा पुढच्या काही गोष्टी असतील, याचाही आपल्याला तिथं विचार करावा लागतो. ज्यांचे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत, मेडिको जर असेल, आयदर हजबंड वाईफ कोणीतरी डॉक्टर असेल, गव्हर्नमेंट डॉक्टर असेल, म्हणजे जर मेडिकल ऑफिसर एमओ जॉईन करायचं असेल, स्वतःचं क्लिनिक असेल, त्यात डेंटिस्ट असेल, त्यात परत आयुर्वेदिक आहे, त्यात होमिओपॅथीवाले आहेत, MBBS आहे. MBBS तर आजकाल काही राहिलेलं नाहीये. ज्यांनी PG केलेलं आहे त्याच्यामध्ये पण क्लिनिकल आहे, नॉन क्लिनिकल आहे. तर ह्या सगळ्या अनुषंगानं तुम्ही विचार करणं फार गरजेचं आहे. आणि लॉंग टर्मचा विचार पण आपण केला पाहिजे. फक्त पुढच्या 3-4 वर्ष 5 वर्ष नाही तर 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर आपण त्या पदावर कुठे असू, काय असू, आपलं त्या ठिकाणी बाकीच्या गोष्टी तिथं आपण बोलूयात. मला वाटतं सगळ्यांनी त्याविषयी चर्चा केलेली आहे की डेप्युटेशन काय, पे स्केल काय, पगार किती, अमुक ढमुक, त्याविषयी जास्त मी बोलणार नाही. इथे आपल्याला ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्या आधारे आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे ते फार महत्वाचं आहे. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या बाबतीमध्ये विचार केलेला दिसत नाही. म्हणजे इंटरव्ह्यूच्या वेळेसही याच्याविषयी बऱ्याच वेळा चर्चा केलेली आहे. त्यानंतर आता जेव्हा विद्यार्थी भेटायला येतात सिलेक्शन नंतर, त्यावेळेसही बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये अजूनही कन्फ्युजन त्या ठिकाणी, पर्टिक्युलरली टॉप 20 मध्ये DYSP आणि CO मध्ये खूप कन्फ्युजन त्या ठिकाणी बघायला मिळतं. कोणाची तरी इच्छा असते घरच्यांची DYSP घे, याची इच्छा असते DYSP नको, कधीतरी त्याची इच्छा असते DYSP घ्यायचं, घरच्यांचं म्हणणं असतं नको DYSP. मग अशा बाबतीमध्ये आपल्याला सगळ्या बाजूने विचार करणं फार गरजेचं असतं. एक गोष्ट बेसिक आहे की पोलीस सर्व्हिस म्हटलं इट्स इमर्जन्सी सर्व्हिस. 24/7 तुमचा फोन त्या ठिकाणी वाजू शकतो, तुम्हाला इमर्जन्सीमध्ये कॉल येऊ शकतो. अत्यंत महत्वाच्या कौटुंबिक एखाद्या कार्यक्रमामधूनही तुम्हाला निघून जावं लागू शकतं. किंवा जर तुम्ही ट्रेनिंगमध्ये असाल तर, स्वतः माझं एक्झाम्पल आहे, माझी आजी वारलेली असताना माझ्या भावाला येता आलं नव्हतं अंत्यविधीसाठी. हे त्या ठिकाणी दुर्दैवी आहे पण सत्य आहे. तर आपण MPA मध्ये गेल्यानंतर 1 वर्षासाठी आपण जवळपास लॉक होऊन बसतो. तर DYSP प्रेफरन्स देणार नाही, ही पण गोष्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे. जर आपल्या घरामध्ये जवळचं कोणी आजारी आहे किंवा काही आहे, त्यांना आपली जर गरज आहे तर याही गोष्टीचा आपण विचार करणं फार त्या ठिकाणी गरजेचं आहे. फ्युचरमध्ये सर्व्हिसमध्ये गेल्यावर असं होऊ शकतं, आपल्या पोस्टिंग कुठेतरी दुसरीकडे आहेत, आईवडील कुठेतरी गावाकडे आहेत, मग त्यांची काळजी घ्यायला कोणी नाहीये. जर तुम्हाला आईवडिलांना त्या ठिकाणी आयुष्यात काहीतरी स्थान, महत्व आणि वेळ द्यायचा असेल तर या गोष्टी अप्लाय. अदरवाईज जर तुम्ही
पोस्ट भेटल्यानंतर बाकी गोष्टी जर विसरून जाणार असाल तर मला असं वाटतं तुम्हाला फार जास्त काही विचार करायची गरज नाही. तुमची आवड जी आहे ती तुम्ही प्रायोरिटीनं ठेवू शकता. याच्या पलीकडे जाऊन फ्युचर ॲस्पिरेशन्स, तुमच्या सर्व्हिसमधून तुम्हाला काय, म्हणजे जसं म्हणलं डेप्युटेशन आहे, त्याच्यानंतर तुमचं पे स्केल आहे, त्याच्यानंतर तुमचं प्रमोशन आहे. या बाबतीमध्ये पण आता डेप्युटेशन काय आहे तर बऱ्याच लोकांना तुम्ही ACST म्हणून तुम्ही GST विभागामध्ये कार्यरत झालात, 5 वर्षानंतर 7 वर्षानंतर तुम्हाला असं वाटलं 10 वर्षानंतर की मला दुसऱ्या कुठल्या तरी डिपार्टमेंटला काम करायचं, तर अर्थात त्यासाठी काय गोष्टी लागतात या तुम्हाला सगळ्यांना माहितच आहेत. पण तिथेही तुम्हाला डेप्युटेशनवर तर एक सिंपल गोष्ट तुम्हाला मी सांगतो, वन्स यू आर पार्ट ऑफ द सर्व्हिस, तुम्ही कुठेही कधीही जाऊ शकता. तिथं स्टार कंडिशन्स अप्लाय, बाकीच्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्याचं काही फार जास्त एवढा, हां काही डिपार्टमेंट किंवा काही पोस्ट अशा आहेत जिथं डेप्युटेशन हे सहज किंवा लवकर मिळू शकतं. अशा म्हणलं तर जनरलिस्ट ज्या पोस्ट आहेत, जसं आपण उपजिल्हाधिकारी म्हटलं, तहसीलदार म्हटलं, तर आपल्या इथं डेप्युटेशन खूप जास्त. आता स्पेशालिस्ट जर पोस्ट म्हणलं, पोलिसांना कधी तहसीलदार किंवा डेप्युटी कलेक्टरचा चार्ज मिळणार ही गोष्ट फार तर फार तुम्हाला साईड डिपार्टमेंट, वायरलेसचं एखादं डिपार्टमेंट आहे किंवा तुम्हाला अजून कुठेतरी SRPFच्या ट्रेनिंगमध्ये कुठेतरी हे केलेलं आहे किंवा अजून तुम्हाला फार दुसरे काही रिलेटेड काही असेल तर तिथं डेप्युटेशन शक्य आहे. अदरवाईज बाकीच्या पोस्टमध्ये तुमच्या बाकीच्या वैयक्तिक गोष्टींवर खूप डिपेंड असतं तुम्हाला डेप्युटेशन मिळेल का नाही मिळेल. त्यानंतर राहिला प्रश्न पे स्केलचा. मला वाटतं खूप लोक याचा खूप जास्त विचार करतात. माझं स्पष्ट म्हणणं असतं, जेव्हा तुम्ही इथे 2-3 अटेम्प्टला फेल झालेला असतात, तुमचं फक्त पहिले एक म्हणणं असतं की सर काही ना काहीतरी पोस्ट भेटू द्या. पोस्ट भेटली की हळूहळू गोष्टी बदलतात. पे स्केल विचार होतो, प्रमोशनचा विचार होतो. तर पे स्केल खूप मोठी गोष्ट त्या ठिकाणी नसावी, माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे. याच्या भानगडीमध्ये जास्त पडू नका. तुम्ही बाकीच्या गोष्टींचा विचार करा की आपल्याला कुठल्या सर्व्हिसमध्ये जास्त आनंद स्वतः घेता येईल आणि त्या कामातून दुसऱ्याचं चांगलं भलं करता येईल, देशाचं. किंवा आपण जे निर्माण इंटिग्रेटेड फाउंडेशन बॅचमध्ये वेळोवेळी सांगितलेलं आहे की आपण एक नवनिर्माण त्या ठिकाणी, एक चांगला अधिकारीच नव्हे एक चांगला माणूस घडवण्याचं काम त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. तसं जर तुम्हाला काही करायचं असेल तर तिथेही तुम्हाला बोलता येईल. त्यानंतर राहिला प्रश्न प्रमोशनचा. काही काही पोस्ट अशा आहेत, जसं आता निरीक्षकची जी पोस्ट आहे, पुरवठा वगैरे, आता याला शक्यतो प्रमोशन नाहीच आहे. म्हणजे नवीन केलेल्या पोस्ट, ऍक्च्युली तो नायब तहसीलदार होता पूर्वीचा ते पद, आता ते फक्त त्यांनी सेपरेट त्या ठिकाणी केलेलं आहे. अशा अनुषंगाने जर विचार केला तर प्रमोशनची संधी तिथं कमी आहे. तुम्ही मंत्रालयात जर गेला, म्हणजे सेक्शन ऑफिसर वगैरे आहे, SO मंत्रालय, इथे सगळ्यात फास्ट प्रमोशन आहे. का? नियम बनवणारे तेच, सगळ्या गोष्टी करणारे तेच, पॉवर हाऊस तेच आहे. त्यामुळे इथं फार जास्त अडचण कधी येत नाही. आता बाकी आता आमचे मित्र आहे राहुल सूर्यवंशी सर, तर त्यांना 2012च्या बॅचला नायब तहसीलदार मिळालं होतं. आत्ता मागच्या महिन्यामध्ये तहसीलदार पदावर त्यांची वर्णी त्या ठिकाणी लागलेली. म्हणजे जवळपास तुम्ही विचार करा, एक 13 वर्षानंतर नायब तहसीलदार ते तहसीलदार पदापर्यंत जाता आलं. काही काही लोकांना अजूनही बाकीच्या बाबतीमध्ये प्रमोशन्स त्या ठिकाणी मिळालेले नाहीत. त्याला खूप जास्त गोष्टी डिपेंड असतात. कुठली बॅच आहे, गव्हर्नमेंटचा रूल काय आहे, त्यानंतर तुमचं ते स्ट्रक्चर कशा पद्धतीनं बनवलेलं आहे, किंवा ह्या सगळ्या आराखडा किंवा काय म्हणतात त्याला तो शब्द, तर त्या पद्धतीनं नाही त्या डिपार्टमेंटची जी काही पद्धत त्यांनी बनवली, जसं ACST मध्ये त्यांनी आता चालू आहे त्यांचा प्रयत्न की ते स्ट्रक्चर कसं बनवायचं, की कुठल्या रँकिंग कशा असल्या पाहिजे, त्याच्यावर खूप गोष्टी डिपेंड आहेत. अर्थात ह्या फार जास्त गोष्टी विचार करण्याची आवश्यकता नाहीये की प्रमोशन कधी मिळेल, डेप्युटेशन वगैरे, पे स्केल, ह्या गोष्टी माझ्यासाठी तरी वैयक्तिक सेकंडरी आहेत. आपल्याला काम करायचं तर काम करण्यासाठी बाकीच्या ऑपॉर्च्युनिटी, काइंड ऑफ जॉब ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बघा, काइंड ऑफ जॉब मुली असतील तर मुलींना शक्यतो फील्डवरचे कामं बऱ्यापैकी मुलींना नको वाटतात, की आपलं कुटुंब असतं, त्याची जबाबदारी असते, भविष्यात कधी ना कधी बाळ होणारच असतं. अर्थात तुम्हाला नसेलच होऊ द्यायचं, तो वेगळा विषय, पण त्यानंतर आपल्या वेळ मिळणार आहे का, सुट्ट्या मिळणार आहेत का, मॅटर्निटी लिव्ह सोडून द्या, तो तर एक वेगळा विषय आहे, तो तर बकायदा लिगली तुम्हाला मिळालेलाच आहे. याच्या व्यतिरिक्त अजून दुसरं कुटुंबाला वेळ देता येणार आहे का, आपल्या मुलांना आपल्याला असं वाटलं की त्यांच्या शाळेचा अभ्यास आपल्याला घ्यायचा आहे, बाकीच्या गोष्टी घ्यायच्या आहेत, कुठल्या सर्व्हिसमध्ये आपल्याला वेळ देता येतो. मुली मोस्टली ACST सारख्या पोस्ट त्या ठिकाणी प्रेफर करतात. इथे अजून 2 गोष्टी, जेंडर बायस नाहीये, पण तुम्हाला एक सांगतो की मुलींच्या बाबतीमध्ये, मुलांच्या बाबतीमध्ये त्यांनी वैयक्तिक लेवलला विचार करणं, निर्णय घेणं फार गरजेचं आहे. मला वाटते नम्रता चाटे मॅडम 2007च्या बहुतेक रँक 1च आहेत, DYSP आमच्यासोबत CAPFच्या इंटरव्ह्यूच्या वेळेला ते IPSच्या प्रमोशनसाठी प्रबोधिनीमध्ये आले होते, तेव्हा बघितलं होतं की काही काही मुलींना आवडतं डॅशिंग गोष्टी, की मला DYSP पाहिजे, तर त्यांनी निश्चितपणे त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. पण बाकीच्या गोष्टींचा, जसं मी सांगितलंय,
तिथं आपल्याला विचार करणं फार गरजेचं आहे. याच्या पलीकडे जाऊन अदर गोष्टीमध्ये हे झालं, मग पे स्केल, डेप्युटेशन, फ्युचर ऑपॉर्च्युनिटीज आता कुठे जास्त आहेत? ऑब्विसली जिथं जनरलिस्ट पोस्ट आहेत तिथं तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी खूप जास्त मिळणार आहे. जसं की उपजिल्हाधिकारी आहे, तहसीलदार आहे, इव्हन सीओ, मुख्याधिकारी जे आहे, या ठिकाणी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत खूप जास्त. डिपार्टमेंट खूप मोठे, रेव्हेन्यू, महसूल, म्हणजे आमचा मित्र आहे तहसीलदार, त्याच्या भाषेत की बाप बाप असतो टाईप मधल्या गोष्टी आहेत त्या, की रेव्हेन्यू जो आहे डिपार्टमेंट हे खूप मोठं आहे, व्यापक आहे, तिथले कार्य पण खूप जास्त आहेत. त्यामुळे ऑलवेज की रेव्हेन्यू जो आहे डिपार्टमेंटचा प्रेफरन्स देताना तो तुम्ही कायम वर दिलेला चांगला आहे. आता मध्यंतरी काही दिवसांमध्ये असं झालं, तुम्हाला 19 पासून मी गौरव 19व्या बॅचला डीसी, तिथून काही वर्ष असं झालं की सीओला अनन्यसाधारण महत्व त्या ठिकाणी प्राप्त झालं डेव्हलपमेंट कॅडरला. आणि मग बऱ्याच जणांनी इव्हन रेव्हेन्यूच्या जागा सोडून सीओला प्रेफरन्स देणं, किंवा डेव्हलपमेंटचं दुसरं जे कॅडर आहे बीडीओ वगैरे याला सोडून सीओ क्लास 2 घेणं, असे बऱ्याच जणांनी पसंती त्या ठिकाणी दिली. ज्याचा त्याचा वैयक्तिक लेवलचा प्रश्न आहे. तुम्हाला काय पाहिजे हे फार महत्वाचं आहे. थोडक्यात बीडीओ जे काय ग्रामीण भागात काम करतायत, सीओ थोडंसं शहरी भागामध्ये नगर परिषद, नगरपालिका ज्या आहेत, पण थोडंसं अजून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा स्कोप त्या ठिकाणी मिळतो. आता थोडंसं आपण वेगवेगळ्या पदांच्या बाबतीमध्ये बघूयात की इथे काय काय. इथे आता एक महत्वाची गोष्ट जी आहे बऱ्याच लोकांच्या लक्षात आलेली नाहीये ती, ही म्हणजे की जर तुम्ही मेन्सचा जो कट ऑफ आहे तो जनरल मधून जर क्लिअर केला तर आणि तरच एखादी जनरलची पोस्टला तुम्ही इलिजिबल होता. जसं फॉर एक्झाम्पल आता इथे आहे उपजिल्हाधिकारीची पोस्ट, ही जनरलसाठी एक पोस्ट आहे. तर ती पोस्ट तुम्हाला जर मिळवायची असेल, तुमची प्रिलिम्स अर्थात कट ऑफ सारखा लागतो बऱ्यापैकी पोस्टचा, फक्त इथं SC ST जर आपण बघितलं किंवा EWS जर बघितलं, ह्या पोस्ट सोडून बाकी ठिकाणी तर प्रिलिम्सचा पण कट ऑफ सेम आहे. इथं जर तुम्ही प्रिलिम्सचा जनरलचा कट ऑफ क्लिअर केला, मेन्सचा जनरलचा कट ऑफ केला, तरच तुम्ही इलिजिबल होणार आहे, अदरवाईज तुम्ही इलिजिबल होणार नाही. आणि दुसरं एक महत्वाचं आव्हान इथंच तुम्हाला मी त्या ठिकाणी करतो, ज्यांना ऑलरेडी पोस्ट आहेत, ज्यांनी क्लास 1 क्लास 2 पदावर ऑलरेडी त्या ठिकाणी काहीतरी मिळवलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना एक कळकळीची विनंती आहे की शक्यतो तुम्हाला ज्या पोस्ट जॉईन करायच्या नाहीयेत त्या प्रेफरन्समध्ये टाकूच नका. म्हणजे पहिल्याच लिस्टमध्ये जे वेटिंगला आहेत त्यांना त्या ठिकाणी पोस्ट मिळेल. विनाकारण फक्त आता की हवा करायची, 2-2 पोस्ट नावापुढे लावायच्या, आता हा बालिशपणा झाला. आता तुम्ही खूप मॅच्युअर आहात, तुम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंटचा भाग आहात, ऑलरेडी तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तुम्ही तेवढी मॅच्युरिटी पसंतीक्रम देतानाच दाखवणं अपेक्षित आहे. एवढी माफक अपेक्षा त्या ठिकाणी निश्चितपणे मी करू शकतो. तरी तुम्हाला सगळ्यांना एकदा कळकळीची विनंती त्या ठिकाणी करतो की ज्यांच्या ही गोष्ट लक्षात आली नाहीये, तुम्हाला नको असलेल्या पदाला प्रेफरन्समध्ये कृपया टाकू नका, एवढं एक जाहीर आवाहन त्या ठिकाणी करतो. आता दुसरी गोष्ट जी आहे, तर जर तुम्ही कॅटेगरीमधून एखादी, कॅटेगरीमधून जर तुम्हाला प्रिलिम्स, मेन्स किंवा पुढच्या स्टेजला तुम्ही कुठे असाल, तर तुम्हाला फक्त आणि फक्त कॅटेगरीतलीच पोस्ट त्या ठिकाणी इलिजिबल होते. सेम अप्लाइज टू आता मेल फिमेल. सर्वसाधारण जेव्हा आपण विचार करतो तेव्हा फिमेलला इथे जाता येत नाही. ते व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा जो काही प्रकार आहे, महिलांसाठीच्या जागा ह्या फक्त महिलांसाठीच असतात, पुरुषांच्या जागा महिला घेत नाहीत. ऑब्विसली महिलांचा कट ऑफ पण बघितलं तर बऱ्यापैकी कमी लागतो, मेन्सचा कट ऑफ कमी लागतो, त्यामुळं पण ही गोष्ट आहे. तर हॉरिझॉन्टल व्हर्टिकल कट ऑफची एक गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी बघणं फार गरजेचं आहे. उपजिल्हाधिकारी या पदाविषयी फार जास्त काही बोलण्याची गरज नाही, सगळ्यांना ती माहिती असतं, सगळेजण त्यासाठी येतात. ऑलवेज ज्यांना DYSP नकोय त्यांनी इथे एक द्यायला काही हरकत नाही. ज्यांना DYSP ची आवड आहे त्यांनी DYSP एक रँक द्यायला पण काही हरकत नाही. आता DYSP मध्ये थोडंसं एक मतप्रवाह जो आहे की DYSP घ्यावं का नाही घ्यावं, तर याच्यामध्ये आता मी समाधान पाटीलचं एक्झाम्पल दिले, 19ला DCA. समाधानचं असं स्पष्ट म्हणणं आहे की सर तेवढं काय, म्हणजे जेवढं ग्लॅमर असं वाटतं तेवढं काय असं ग्लॅमर नाहीये. म्हणजे मला वाटतं अविनाशच्या वेळेस आणि प्रमोदच्या वेळेस आम्ही प्रेफरन्स देताना 22 बॅचच्या त्यावेळेस खूप चर्चा केली होती याच्यावर, अजून 2-3 जणांशी बोललो होतो. तर DYSP बद्दल थोडीशी एक निगेटिव्ह इमेज आहे की थोडंसं DYSP कसं होतंय, इंडिपेंडंट चार्ज सारखा विषय काही राहत नाही, काम करण्याची ऑपॉर्च्युनिटी जास्त नाही, आणि काय म्हणता येईल त्याला, प्रेशर खूप जास्त आहे, कामाचा व्याप खूप जास्त आहे. बरेच लोक DYSP त्या ठिकाणी अवॉइड करतात. यापेक्षा फार जास्त तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला माहिती आहे. सहाय्यक राज्य कर आयुक्त म्हणजे आपण ज्याला म्हणतो ACST. आता इथे काय होतं माहिती आहे का, मंथन मध्ये पण रात्री युट्यूबला 10 वाजून 10 मिनिटाला आपला खूप विषय झाला होता. माझं असं म्हणणं आहे, ज्यांना खरंच काहीतरी करायचंय, अधिकाऱ्याचा फील घ्यायचा आहे,
एसी एस टीच्या भानगडीमध्ये पडू नका. इव्हन याच्यापेक्षा दुसऱ्या क्लास 2 आहेत त्या पण खूप चांगल्या आहेत. एसी एस टी कुणी करावं ज्यांचं थोडंसं अर्बन अपब्रिंगिंग झालेलं आहे, ज्यांना थोडं ऑफिस टाईपमध्ये जॉब 10 ते 5 टाईपमध्ये पाहिजे, की ज्यांना बाकी जास्त काही लोड नकोय, त्यांनी एसी एस टी घ्यायला काही हरकत नाही. ऑलरेडी बऱ्याचशा गोष्टी फेसलेस झालेल्या आहेत, अजून बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी फेसलेस होणार आहेत. ह्युमन टच जो आहे तो कमी होत चाललेला आहे. डिसिजन मेकिंगचा फार जास्त काही रोल नाहीये. टेक्निकल पोस्ट झाल्यासारखी ही पोस्ट आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं ज्यांना महिलांनी पर्टिक्युलरली ज्यांना पाहिजे त्यांनी प्रेफर करू शकता. अदरवाईज मुलांनी एससी एस टी पेक्षा बाकीच्या पोस्ट एक्सप्लोर केलेल्या चांगल्या आहेत. जर तुम्हाला अधिकारी होण्याचा आणि काहीतरी करण्याचा त्या ठिकाणी जर निर्धार असेल किंवा तसं करायचं असेल तर त्या बाबतीमध्ये बाकी डिटेलमध्ये सगळेजण याच्याविषयी बोलून गेलेत. आता बीडीओ कसं आहे, हॅपनिंग आहे, म्हणजे डेव्हलपमेंट केडर ऑलवेज हॅपनिंग आहे. आणि ग्रामीण भागामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी तहसील लेवलला जेव्हा काम करत असता इथे भरपूर ऑपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी असतात आणि इम्प्लिमेंटेशन ऑफ स्कीम असेल किंवा बाकी गोष्टी असतील त्या आहेत. पण इथे ना पॉलिटिकल प्रेशर प्रचंड आहे. म्हणजे तुम्हाला जर मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी पोस्टिंग मिळाली तर ग्रामपंचायत सदस्य तर सोडा, पण जे नाहीत ते पण लोक येऊन बसणार, काहीतरी चौकशी करत राहणार आणि लगेच काय झालं की बोला दादाला, बोला भाऊला, बोला साहेबांना, 2 मिनिटांमध्ये लगेच तुम्हाला फोन कनेक्ट करून देणार. तर ज्या लोकांना ह्या बाबतीमध्ये काही अडचण येणार नाही त्यांनी बीडीओचा निश्चितपणे विचार करा. पण ज्या लोकांना पॉलिटिकल प्रेशर नकोय, बाकी डोक्याला जास्त ताण नकोय, त्या लोकांनी निश्चितपणे ह्या पोस्टचा विचार करू नये. कारण काय होतं की नंतर डाऊन द लाईन तुम्ही काही दिवसानंतर जेव्हा बघता की अरे फार जास्त डोक्याला ताण होतोय, त्यावेळेस तुमच्याकडे जास्त ऑप्शन उरत नाही. पॉलिटिकल इंटरफरन्स खूप जास्त आहे, प्रचंड आहे. त्यातल्यात मराठवाड्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बीडीओला खूप जास्त त्या ठिकाणी त्रास पॉलिटिकल काय ते काय मान्यवरांचा त्या ठिकाणी होत असतो. त्यानंतर जर कॅफो बरोबर बघितलं आपण, कॅफोची पोस्ट जी आहे तर मला वाटतं खूप चांगली लेखा व वित्त अधिकारी, खूप चांगली सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा. फक्त याला की ते टेक्निकल असल्यामुळं इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो बीकॉमचा आहे त्याच्यामुळं आणि पोस्ट भरपूर आहेत. म्हणजे आता जवळपास 43 पद आहेत ना, मला वाटतं 52 का काहीतरीच लोकांनी फक्त इलिजिबल झालेत इंटरव्ह्यूला, माझा असा अंदाज जो आहे तो. त्यामुळे इथे जवळपास प्रत्येकाला ती पोस्ट भेटू शकेल ज्यांनी प्रेफरन्सला वर टाकल्या. निवांत जॉब आहे, थोडा टेक्निकल आहे, पण काही प्रॉब्लेम नाहीये. ज्यांना महिला पर्टिक्युलरली ज्यांना असं वाटतं की आपल्याला अशा अशा पद्धतीने जॉब पाहिजे त्यांनी या ठिकाणी विचार करू शकता. क्लास 1चं पद आहे. प्रमोशन तेवढे काय मला वाटतं फास्ट नाहीये तिथे, पण ऑपॉर्च्युनिटीज आहेत, निश्चितपणे आहेत. जरी टेक्निकलचे असेल तर इथूनही डेप्युटेशनवर तुम्हाला जाता येतं. पुढे मी सांगितलेलं स्टार कंडिशन्स अप्लाय त्या पण गोष्टी तिथं असतीलच. त्यानंतर ट्रायबलचं जे आहे सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी 2 गट अ चं हे जे पद आहे क्लास 1 सहाय्यक प्रकल्प अधिकारी. तर इथे ट्रायबल डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट प्रोफाईल ऑफिस आहे, प्रोजेक्टचे ऑफिस जे वेगळ्या ठिकाणी जसं नाशिक आहे किंवा तुमचं पुणे आहे, असे एक 5-5, 6-6 ऑफिस आहे. फील्ड वर्क याच्यामध्ये आहे ट्रायबल लेवलला. ज्यांना खरंच म्हणजे अँथ्रो ऑप्शनल ज्याचं आहे, जसं मला जर म्हटले असतं तुम्ही हे पद काम करायला खरंच खूप चांगलं आहे. आणि अँथ्रोमध्ये ऑप्शनल होता, थोडंसं ट्रायबलमध्ये काहीतरी काम करण्याची इच्छा आहे, त्यांसाठी खूप चांगलं त्या ठिकाणी पद आहे. पण ज्यांचं अपब्रिंगिंग थोडंसं इलाइट किंवा अर्बन लेवलला झालेलं आहे, ज्यांना थोडंसं चांगल्या चांगल्या ठिकाणी राहायची सवय आहे, चांगलं म्हणजे शहर पुणे आहे, मुंबई आहे, नाशिक आहे, मग त्यांच्यासाठी कदाचित हे थोडंसं त्रासदायक त्या ठिकाणी होऊ शकतं. पण ग्रामीण भागातील विद्यार्थी आहात, तुम्हाला जर खरंच काम करायची इच्छा आहे आणि खरंच काहीतरी आदिवासी ग्रामीण भागातील गरजू लोकांसाठी करण्याची इच्छा आहे तर ही पोस्ट त्या ठिकाणी खूप चांगली आहे. याच्यामध्ये फील्ड वर्क त्या ठिकाणी असणार आहे. तहसील लेवलला त्या ठिकाणी जॉब करावा लागणार आहे, तहसील लेवलला, तालुका लेवलला, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर जर आपण बघितलं उद्योग उपसंचालक टेक्निकलची पोस्ट आहे, तांत्रिक इलिजिबल जे आहे. इथे कसं इंजिनिअरिंग डिग्री किंवा बाकीचे जे काय आहेत आणि रिलेटेड टू इंडस्ट्री थोडंसं टेक्निकलच काम आहे, फार जास्त काय असा अधिकाराचा रुबाब किंवा बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी नाहीये. नंतर सहाय्यक कामगार आयुक्त गट, मला वाटतं खूप अंडर एस्टिमेटेड हे पद आहे. असिस्टंट लेबर कमिशनर जे आहे ना, तर लेबर राईट्स वगैरे जे आहेत, इंडस्ट्रियल व्हिजिट असतात, एकदम फुल तुमचा पाहुणचार त्या ठिकाणी केला जातो जेव्हा तुम्ही इंडस्ट्रियल व्हिजिटला वगैरे जातात. आणि निवांत ज्यांना जॉब पाहिजे पण पॉवर पण पाहिजे ना, त्यांसाठी ही बेस्ट पोस्ट आहे. मला वाटतं खूप निग्लेक्टेड आहे, याच्याविषयी फार जास्त गाजावाजा नाहीये, कारण पद खूप कमी निघायचे. आता बरेच लोक जॉईन केल्यानंतर याच्याविषयी आपल्याला कळायला लागले की अरे हा, ही पण पोस्ट चांगली आहे, याच्यामध्ये पण बाकीच्या गोष्टी पण आपल्याला अधिकाऱ्याचा फील म्हणा किंवा बाकी गोष्टी आहेत आणि निवांत आहे. औद्योगिक विवाद सोडवणे वगैरे याच्या रिलेटेडच्या गोष्टी आहेत आणि मोस्टली सिटीच्या लेवलला मुंबई आहे, पुणे आहे, नाशिक आहे, संभाजीनगर आहे किंवा अशा लेवलला
तुम्हाला काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळेल. कशामध्ये? ALC मध्ये. त्यामुळे हे पद खूप चांगलं आहे. मी रिकमेंड करेल ज्यांना थोडंसं निवांत आणि चांगल्या पद्धतीनं काम करायचं त्यांनी इथं निश्चितपणे काम करू शकता. सहाय्यक आयुक्त स्किल डेव्हलपमेंट रोजगार उद्योजकता गट. आता इथे कसं आहे, लेबर याच्या बाबतीमध्ये स्कीम्सच्या अंमलबजावणीच्या रिलेटेड स्किल डेव्हलपमेंटच्या डिस्ट्रिक्ट लेवलला आहे. म्हणजे गौरवला DC जेव्हा मिळालं त्याच्या आधी नांदेडच्याच ऑफिसला त्याला ते मिळालं होतं स्किल डेव्हलपमेंटचं. तर झोन लेवलला विभागाचे त्या ठिकाणी आहे. आणि युथला रोजगारक्षम करणे वगैरे, पण काही जास्त लोड नाही आहे, निवांत जॉब आहे. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित ऑफिस सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या तो पर्सनल हॉबीज किंवा बाकी गोष्टी मेंटेन करायला पण खूप चांगला आहे. क्लास 1चं पद त्या ठिकाणी आहे. तर ज्यांना काम करायचंय स्किल डेव्हलपमेंटवर त्यांसाठी खूप चांगला स्कोप आहे. आणि ज्यांना बाकीचे कामं करायचे त्यांसाठी इथं जास्त स्कोप नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. याच्यापेक्षा खूप चांगले मग पद्धत CO क्लास 2 वगैरे पण ज्यांनी आधी घेतलेत. बाकी CO त्याच्याबद्दल काही कहना, क्रेज खूप जास्त वाढलेला आहे, पण नॉट मोर दॅन DC आणि CO मध्ये ऑलवेज प्रेफर DC. CO मुख्याधिकारी आहे, डेव्हलपमेंट केडर आहे, खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. मोठमोठे फंड तुम्हाला स्वतः काही काम करायचं असेल तर वापरता येतात, स्वतः डिसिजन्स त्या ठिकाणी घेता येतात, इंडिपेंडेंट चार्ज तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो. पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की आता जेव्हा हे इलेक्शन, आज जे महानगरपालिकेचे इलेक्शन डिक्लेअर झालेत, त्यानंतर परत सगळी नवीन टीम त्या ठिकाणी येईल, तेव्हा मात्र इथे थोडीशी अडचण त्या ठिकाणी होऊ शकते. जेवढं फ्रीली तुम्हाला काम करता येत होतं तेवढं फ्रीली काम त्या ठिकाणी करणं सोपं राहणार नाही. 2016च्या बॅचचे आमच्यासोबतचे कैलास चव्हाण, गुरुभाई आणि मंगेश, मला वाटतं यांचे सगळ्यांचे प्रमोशन आता झालेत 2025 मध्ये. म्हणजे 9 वर्षामध्ये CO क्लास 2 जे आहे तर ते CO क्लास 1 झालेले आहेत. प्रमोशन त्या मानानं मग चांगलं आहे. आता ते तुम्हाला मी सांगितलं की बॅच कुठली आहे काय, याच्यावर पण बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी डिपेंड असतात. नंतर SO मंत्रालय कक्ष अधिकारी, मला असं वाटतं हे पण अजून खूप अंडर एस्टिमेटेड आहे, पण मुंबईला राहावं लागेल. ज्यांना मुंबई जमतं त्यांसाठी खूप चांगलं पोस्ट आहे. पॉवर हाऊस आहे मंत्रालय, तिथून सगळ्या गोष्टी हलतात. यू विल बी व्हेरी पॉवरफुल. प्रमोशन एक्सलंट, खूप फास्ट आहे. पे स्केल धाड वाढत राहतो. कधी तुम्ही अंडर सेक्रेटरी म्हणून बसाल तुम्हालाही लक्षात येणार नाही. आमच्यासोबतचे बरेचसे विद्यार्थी जे होते, मित्र होते CA असताना, त्यावेळेस ते जे जॉईन झाले ते आता अंडर सेक्रेटरी वगैरे या पदापर्यंत, पे स्केल चांगला S23 पर्यंत त्या ठिकाणी झालेला आहे. प्रमोशन खूप फास्ट आहे. फक्त एकच अडचण आहे, ज्यांना मुंबई जमत नाही त्यांनी मग मात्र इथे विचार करू नये. पण ज्यांना मुंबई जमते, जबरदस्त पोस्ट आहे सेक्शन ऑफिसर, मंत्रालयामधल्या, MPSC मधली नाही म्हणतील, मंत्रालयामधली, राईट, मंत्रालयीन बघा, मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी. त्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी ABDO, परत BDO बद्दल आपण बोललेलोच. ABDO पण चांगली आहे, 5-7 वर्षामध्ये प्रमोशन होऊ शकतं. पण आता ते परत बॅचवर याच्यावर गोष्टी डिपेंड आहेत. इथे परत तोच पॉलिटिकल इंटरफरन्स आहे. तुम्हाला काम करायचं ज्याला आहे, लोकांमध्ये पाहिजे काम करायचं, त्यासाठी BDO बेस्ट आहे, राईट. त्यानंतर एक्साईजची, आता इथे कसं आहे थोडंसं निवांत जॉब आहे एक्साईजच्या दोन्ही पण. आपण ही जर बघितली सहाय्यक आयुक्त किंवा पुढची जर बघितली आपण उपाधीक्षक, तर कसं एक्साईज मध्ये फार जास्त कामाचा लोड नाहीये, थोडं निवांत आहे. हा, बाकी टेक्निकल गोष्टीत असतात तेवढ्या कामाच्या रिलेटेडच्या, पण असं खूप पब्लिक म्हणजे इमर्जन्सी वगैरे असा काय एवढा विषय त्या ठिकाणी नाहीये. तर ज्यांना निवांत पाहिजे, वर्दी पाहिजे, युनिफॉर्म पाहिजे, त्यांनी निश्चितपणे ह्या पोस्टचा विचार करू शकता. बाकी गोष्टी ज्या आहेत त्या मी इथे बोलणार नाही, त्या तुम्ही समजू शकता. त्या बाबतीमध्ये ज्यांना इच्छा आहे त्यांनी पण मग एक्साईजचा विचार करू शकता. स्किल, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता, मार्गदर्शन अधिकारी, नावाचे मार्गदर्शन करायचे तुम्हाला, त्यामुळं ही पण पोस्ट तशी तुम्ही बघू शकता. सरकारी कामगार अधिकारी गट ब, ही ALC सारखीच पोस्ट आहे, फक्त क्लास 2 ची पद आहे. थोडंसं त्या लेवलचे अजून कमी त्या ठिकाणी आपल्याला इनचार्ज किंवा चार्जेस वगैरे मिळणार आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं आपण सहाय्यक प्रकल्प APO ही खूप चांगली पोस्ट आहे. APOच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं, सांख्यिकी अधिकारी, प्रशासकीय संशोधन, बाकी गोष्टी सगळ्या जर, तर गव्हर्नमेंट प्रोजेक्ट रिलेटेड वर्क आहे, फील्ड वर्क पण आहे, प्लस ऑफिस वर्क, दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी आहे. आणि आजकाल जे शेवटच्या 2-3 पदांमध्ये कन्फ्युजन आहे, त्याच्यामध्ये APO तुम्ही प्रिफर करायला काही हरकत नाही. ही चांगली पोस्ट त्या ठिकाणी आहे. उद्योग अधिकारी ही टेक्निकल वाली आहे, ही पण त्या ठिकाणी चांगली पोस्ट आहे. इथे जे आहे बघा, हे जे आहे ना, उद्योग निरीक्षक आणि APO मध्ये ऑलवेज चूज APO, कारण APO ला प्रमोशन आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. इथे प्रमोशन नाही, APO ला ट्रेनिंग आहे. इथे तुम्हाला पुरवठा निरीक्षक डायरेक्ट जॉईनिंग, इथं काही ट्रेनिंग वगैरे तुम्हाला नाहीये. ह्या दोन मध्ये कंपॅरिझन केलं. बाकी सहाय्यक प्रकल्प अधिकारी, शिक्षण, आदिवासी विभाग आयुक्तालय, इथे जे काय आदिवासी शाळा वगैरे ज्या आहेत त्यासाठीच आहे. ज्यांना काम करण्याची आवड आहे, शिक्षणामध्ये काम करायचं, त्यांसाठी मला असं वाटतं ही खूप चांगली त्या ठिकाणी पोस्ट आहे, जिथे तुम्हाला
पर्टिक्युलरली व्हलनरेबल ट्रायबल ग्रुप्स आहेत, PVTG किंवा एकलव्य शाळा किंवा बाकी ट्रायबल ज्याला आपण आश्रम शाळा वगैरे म्हणतो, अशा ठिकाणी काम करण्याची संधी तुम्हाला मिळते. मोस्टली फील्ड वर्क आहे, तुम्हाला शाळांना व्हिजिट वगैरे, नंतर लोक व्हिजिट करत नाहीत बाकीच्या गोष्टी असतात त्या सोडून द्या. पण मला असं वाटतं इथेही तुम्हाला जर काम करायची इच्छा असेल तर हे चांगलं आहे. फक्त मला असं वाटतं इथे जे आहे उद्योग निरीक्षक अधिकारी जे पुरवठा, हे पूर्वी नायब तहसीलदारचाच एक चार्ज होता, त्याला फक्त त्यांनी आता सेपरेट केलेलं आहे. PDS स्कीमचं इम्प्लिमेंटेशन वगैरे मध्ये आहे. त्यानंतर फूड डिपार्टमेंटचं जे काय आता पुरवठा म्हणजेच तो आला ऑब्विसली. आणि प्रमोशन नाही, ट्रेनिंग नाहीये, त्यामुळे थोडंसं इथं बऱ्यापैकी लोक आता याला सगळ्यात शेवटी त्या ठिकाणी प्रेफर करत आहेत. ह्या गोष्टी अशा आहेत. बाकी फार जास्त मला असं वाटतं मी काय बोलणार नाही. बऱ्यापैकी तुम्ही त्याच्यावर काम केलेलं असणार आहे, त्याच्यावर रिसर्च केलेला असणार आहे, आणि मला असं वाटतं त्यातून बऱ्यापैकी तुमचे डाऊट्स आता क्लिअर झाले असतील, मी अशी अपेक्षा करतो. आणि कृपया डिले झाल्याबद्दल इथं क्षमासू मागतो. ते कोणतरी युट्यूबला कमेंट करत होतं, तर त्याबद्दल दिलगिरी खरंच. आणि एवढंच सांगेल तुम्हाला मी, सगळा क्रायटेरिया समोर मांडल्यानंतर, सगळ्या फॅक्ट समोर ठेवल्यानंतर आतून जो एक आवाज येईल ना की नाही मला EPO पाहिजे, मला पुरवठा पाहिजे, मला DC पाहिजे, मला CO पाहिजे, मला DSP पाहिजे, जो एक आतून कॉल येणार नाही, ABDO चालेल, BDO चालेल, स्किल चालेल, कुठली पण, जो आतला कॉल आहे ना, गो विथ दॅट कॉल. जो कन्सायन्सचा आतून येणारा आवाज आहे ना, त्याला कधीही ऐकत चला. तो फार महत्वाचा असतो, कारण तो तुमच्या आत्म्यातून, ज्याला सोल आपण म्हणतो, तिथून आलेला आवाज असतो. आणि ती आपल्या पूर्ण शरीराची, मनाची, सबकॉन्शियस माइंडची सगळ्यांची इच्छा असते, तर ती आपण पूर्ण केली पाहिजे. म्हणजे फ्युचरमध्ये आपल्याला त्यातून आनंद घेता येतो आणि दुसऱ्याला आपल्या कामाचा आनंद देता येतो. फार जास्त काही बोलणार नाही, परत तेच सांगेल, चला चालत राहूया, एक एक पाऊल यशाच्या दिशेनं टाकत राहूया. लेट्स मेक MPSC प्रिपरेशन सिंपल विथ MPSC मेड सिंपल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.